गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण जिथे निघालेलो आहे ती आहे युकेतली ग्रीनेस्ट सिटी, स्कॉटलँडचं कॅपिटल. स्वारगेट वरून सांगली कोल्हापूरला कशी गर्दी असते तसं पब्लिक आहे आज इथे. भाऊ, लाईफ मध्ये पहिल्यांदा मी F1 कार बघतो. ते समोर दिसतोय का त्या दोन कारच्या मध्ये, इथे बघा, इथं हा जो स्टॅच्यू आहे ना त्याचं नाव आहे ग्रेफायर्स बॉबी. ते मागं जे कॅफेवरती नाव आहे ना ते. तर दिस वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड दॅट नेम इन हॅरी पॉटर. वेलकम टू कार्लटन हिल्स. तिथून एंट्री आहे. असा काही आहे बीच. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे. परत एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओ मध्ये. मी निघालो आहे स्कॉटलँड यात्रावरती ऑन बजेट. तर या सिरीजचं नाव आहे कम टू स्कॉटलँड यात्रा विथ अन इंटरनॅशनल स्टुडंट ऑन बजेट. लोकेशन तर मी तिथे गेल्यावरतीच तुम्हाला सांगणार. थांबा जरा, अनाउन्समेंट होऊ दे, देन आय विल कंटिन्यू. तर आज आपण जिथे निघालेलो आहे ती आहे युकेतली ग्रीनेस्ट सिटी, स्कॉटलँडचं कॅपिटल. थंबनेल बघून तर तुम्हाला समजूनच जाईल मी कुठं चाललोय, पण मी लोकेशन तिथे गेल्यावरतीच रिव्हील करणार. आता जर तुम्हाला एवढे हिंट्स सांगून कळालं असेल तर माझ्यासाठी बोनसच आहे ते. पण वेट टिल आय रीच दी लोकेशन अँड रिव्हील दी प्लेस वेअर आय एम हेडिंग टुवर्ड्स. माझी बस आहे 10:35ची. आत्ता वाजलेले आहेत 10:10. अजून 15-20 मिनिट आहे आणि आज अनायशी रक्षाबंधन आहे. तर मी जरा घरी दीदीला वगैरे फोन करून जरा ब्लेसिंग्स घेतो आणि माझी जर्नी आज स्टार्ट करतो. तर आपण आलेलो आहे एडिनबर्ग. भाई, एवढी बोरिंग जर्नी होती ना. 1.5 तास लागणार होते आणि डिले करून 2 तास घेतले. एवढी बोरिंग जर्नी होती ना, आज काहीच मजा नाही आली मला. एंडला तर असं झालेलं की आता उतरव मला कुठेतरी, भाऊ, मला बास झालं बसमध्ये. असं फायनली पोहोचलोय. चला आज एक्सप्लोअर करूया. मग त्याचं नाव होतं सर वॉल्टर स्कॉट मॉन्युमेंट. मी मॉन्युमेंट का मुवमेंट काय बडबडलो होतो. आपला पहिला स्पॉट आहे सर वॉल्टर स्कॉट मॉन्युमेंट. इट्स ॲट दी मेन सिटी सेंटर ऑफ एडिनबर्ग म्हणू शकता. त्याचं नाव आहे प्रिन्स स्ट्रीट. तर आता मी तिथंच आहे बघा. ही जी समोरची बिल्डिंग दिसतीये ना हीच आहे, याचंच नाव आहे सर वॉल्टर स्कॉट मॉन्युमेंट. ते जे मध्ये मार्बलची स्टॅच्यू दिसतीये ना ती आहे वॉल्टर स्कॉटची, म्हणजे जो काही रायटर होता ना त्यांची ही मार्बलची स्टॅच्यू आहे आणि ह्यांच्यासाठी हे मॉन्युमेंट बनवलेलं आहे. ही काहीतरी 61 मीटर उंच इमारत आहे आणि वर्ल्ड्स 3rd लार्जेस्ट अशी काहीतरी आहे. पण खूप छान दिसतं. लाईट माझ्या ऑपोजिट आहे त्यामुळे मला ते व्यवस्थित फिल्म करता येत नाही, बट ब्युटिफुल. तर हे बघा, हे दिसतंय का? आत्ता व्यवस्थित दिसेल बघा तुम्हाला. हे आहे मॉन्युमेंटची बिल्डिंग. हे असं गार्डन आहे आणि सगळे इथे येत आहेत चिल आउट करायला, व्यवस्थित बसायला स्पेस आहे. छान आहे, तुम्ही येऊ शकता. आणि इथं यावंच लागेल जर तुम्ही एडिनबर्ग मध्ये येचाल ना. तर ही वाईब जी आहे ना ऑसम आहे. बघा इथं कसं चिल करतायत. आणि काही दिवस निवडलाय आज एडिनबर्ग एक्सप्लोर करायला आपण. भाई, एवढी गर्दी आहे. स्वारगेट वरून सांगली कोल्हापूरला कशी गर्दी असते तसं पब्लिक आहे आज इथे एडिनबर्ग मध्ये. एक सुद्धा नवीन बिल्डिंग नाही आहे, म्हणजे अशा मोठमोठ्या स्काय स्क्रेपर्स नाही आहेत. त्यासाठी एडिनबर्ग फेमस आहे. ही एक हायलाइट पण म्हणू शकता तुम्ही एडिनबर्गची. हे टेडिया, आम्ही कुठं आलोय बघ, स्कॉटलँड म्युझियमला जाताना नाही तो मध्ये एक शो चालू आहे. ह्याचं नाव काय माहित आहे का? जोकर पॅट्रिक. हा काहीतरी कर्तव्य दाखवतोय त्याचे. क्राऊड बघा बाई, जबरदस्त. त्याच्या मारी आता नेक्स्ट स्पॉट मी निघालोय नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलँड बघायला. तिथे काहीतरी 11 मिलियन आयटम्स आहेत जे तिथे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत आणि तिथे एक खास स्टोरी आहे ती मला खास बघायची आहे.
देर इज अ शिप कॉल्ड डॉली. तर ती पहिली शिप आहे जी क्लोन करून एका सेल पासून म्हणजे जिवंत झालेली आहे किंवा जिच्यात लाईफ आलेली आहे. इट्स अ क्लोन शिप, फर्स्ट क्लोन शिप नोन ॲज डॉली. तर ती बघण्यासाठी मी खास आलो आहे. माझ्याबरोबर तुम्ही पण बघा. सो आत गेलो की मी तुम्हाला तिथला पण टूर देईनच. सी यू देअर. आई शपथ सांगतो, आई शपथ, मी इथं आल्यापासून आहे ना एवढी गर्दी पहिल्यांदा बघितली आहे. भाई गर्दी बघा तुम्ही, फक्त गर्दी. मुंग्यासारखे लोक आहेत. हा का दिसते का? आज ह्यांच्यातून जायचंय आपल्याला. भाई साहब, मुंबईत आल्यासारखं वाटतंय मला. मी आहे ना अनमोल जयस्वाल म्हणून एक जण आहे इंडियाचा, दिल्लीचा आहे तो. त्याचं युट्यूब चॅनलचं नाव काहीतरी इंडियन बॅकपॅकर आहे. आणि त्यानं काय केलेलं ना, इंडिया टू लंडन स्कॉर्पिओ एन जी नवीन लॉन्च झालेली ना, ती घेऊन तो भाई रोड ट्रिप करत आलेला. त्यावेळी मी त्याला फॉलो केलेलं आणि त्यावेळी तो स्कॉटलँडला पण आलेला. आणि स्कॉटलँडमध्ये तो 2-3 दिवस होता. त्यातला एक दिवस तो इथं, त्याला हॅरी पॉटरचा फॅन आहे, तर त्यांनी इथली टूर दिलेली एडिनबर्गची. आणि त्यावेळी त्याचा जो ब्लॉगचा स्टार्टिंग होता ना स्कॉटलँडचा, एडिनबर्गचा, तो इथून होता, नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलँड. माझ्या कधी ध्यानीमानी पण नव्हतं की मी ह्या ठिकाणी जाईन आणि ब्लॉग करीन. ही तीच जागा आहे जिथून त्यांनी ब्लॉग स्टार्ट केलेला. तो हॅरी पॉटरच्या टूरला गेलेला. हॅरी पॉटरच्या टूरसाठी काय आहे, इथं असे लोक थांबतात येऊन आणि घेऊन जातात. ते मी दाखवतो तुम्हाला हॅरी पॉटरचा काय सीन आहे. हे आहे नॅशनल म्युझियम ऑफ स्कॉटलँडची बिल्डिंग. ठीक आहे, आता ही अशी काहीतरी बिल्डिंग आहे आणि तिथून समोरूनच आहे एंट्रन्स. मी चुकीचं खाली आलेलो. परत मला वाटलं इथून मेन एंट्रन्स आहे, बट एंट्रन्स तिथे समोर त्या स्टॅच्यूच्या तिथे आहे. तर जाऊया आता आणि बघूया. मी जे तुम्हाला सांगितलं ना टूर्स असतात, तुम्ही पे करून जाऊ शकता. तीच एक ही आहे बघा, ती हॅरी पॉटरवाली आहे किंवा कुठली आहे मला नाही माहीत, पण असे लोक गोळा होतात तिथं. मध्ये ती थांबलेली आहे गाईड, ती त्यांना घेऊन पूर्ण टूर देते. आणि हे आहे आपलं एंट्रन्स म्युझियमसाठी. तर लेट्स गो इनसाइड अँड सी डॉली कुठे भेटते आपल्याला. बाई मला वाटलं लय बोर आहे, खालचे 2 फ्लोअर बघितले, मला काय मजा आली नाही, पण दिस इज इट. नाही यायला तर पाहिजे बघा. भाऊ लाईफमध्ये पहिल्यांदा मी रेडबुल कार बघतोय. F1 कार बघतोय. 10वीत ना माझ्या स्कूलमध्ये एक बुक होती, त्यात तुमचं ड्रीम लिहायचं होतं की तुम्हाला काय करायचं. त्यात काय लिहिलेलं माहिती आहे का, टू बिकम अ F1 ड्रायव्हर. मला माहित पण नव्हती F1 कार काय असते, ती चालवायची कशी असते, त्याला म्हणतात काय. वयाचं 27 वर्ष आहे, मी आता पहिल्यांदा गाडी बघतोय आणि मी त्यात लिहिलेलं मॅनिफेस्टेशन. भाऊ मॅनिफेस्टेशन एक दिवस चालवेल, पण काय सांगता येत नाही. इन्सेन. हा सेक्शन भारी आहे, इथे येऊ शकता तुम्ही, तुम्हाला जर गाड्या घोडे आवडत असतील तर. देअर इज शिप, डॉली द शिप, जी क्लोन शिप आहे ना, हे बघा इथे. ये देखने के लिए आहे ते आपण. हे बघा इथं लिहिलेलं आहे बघा, वाचा. डॉली द शिप. डॉली इज द मोस्ट फेमस शिप इन द वर्ल्ड. शी वॉज द फर्स्ट मॅमल क्लोन्ड फॉर अन अडल्ट सेल. In 1996, Dolly was the only live lamb from 277 eggs used in cloning. भाई 277 अंड्यांमधली एकटीच होती. काय नशीब असेल. मोस्ट फेमस शिप इन दी वर्ल्ड पण म्हणतात तिला. आय डॉली. आता इथं अजून एक भारी हायलाईट आहे. इथं जर यायचं असेल ना तर तुम्हाला दाखवतो मी काय आहे इथं. ह्यासाठी पण लोक जास्त येतात बघण्यासाठी. जुरासिक वर्ल्ड बघितलंय का कधी? जुरासिक वर्ल्ड कसं आहे, टी-रेक्स, वर शार्क. हा का, कसं आहे कडक का पिकॉक, आपला नॅशनल बर्ड. ते बघा असे 7 लेवल्स म्हणजे फ्लोअर्स आहेत, ज्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आता यातलं तुम्हाला कोणतं आवडते ते तुम्ही येऊन बघू शकता. माझ्यासाठी तर 1 नंबर जो पहिलाच फ्लोअर होता ना एंटर केल्यानंतर, तोच सगळ्यात बेस्ट होता. तुमच्या इंटरेस्ट अनुसार आहे. यू हॅव देअर इज एव्हरीथिंग फॉर एव्हरीवन. इट जस्ट की तुम्हाला काय आवडते ते तुम्हाला शोधायचं. आता म्युझियममधून बाहेर पडलो. सेकंड स्टॉप बाहेर पडल्या लेफ्ट साईडला एका मिनिटावरतीच आहे, ते आहे ग्रेफायर्स बॉबी. ही स्टोरी एवढी अमेझिंग आहे ना. जर तुम्ही पेट लवर्स असाल किंवा जर तुम्हाला कुत्री मांजरं आवडत असतील ना,
तर दिस स्पॉट इज फॉर यू. इथं आल्याशिवाय जाऊ नका. लेट मी शो यू. आता तिथं समोर जे बघताय ना तुम्ही, क्लीन 70s वाला सीन आहे. ते आहे ना एक स्ट्रे डॉग होतं आणि इथं एक पोलीसवाला होता, पोलीस एम्प्लॉई समजा, काम करणारा, जो पेट्रोल करायचा रात्री नाही का, फेऱ्या मारायचा. तर त्याने त्याला अडॉप्ट केलेलं, तो त्याला खायला वगैरे द्यायचा. ठीक आहे. आणि झालं असं की त्या ओनरची डेथ झाली ड्यू टू ट्युबरक्युलोसिस आणि ड्यू टू सम डिझिजेस. तर हा जो आहे बॉबी 14 वर्ष त्याच्या ग्रेव्हयार्डच्या समोर बसून राहिला त्याची वाट बघत. हेच ते ठिकाण आहे जिथं तो वाट बघत राहिलेला आणि 14 वर्षानंतर त्याचा पण स्वतःचा जीव गेला. तर तो एक हे स्टॅच्यू जे आहे ना, हे सिम्बॉल आहे एक लॉयल्टी दर्शवण्यासाठी किंवा फ्रेंडशिप दर्शवण्यासाठी. त्याच्यासाठी त्यांनी ते तिथं तो स्टॅच्यू उभा केलाय. त्याच्या बाजूला एक फाउंटन पण होता, तो फाउंटन आता बंद केला आहे आय गेस, त्याची मला स्टोरी माहित नाही. पण असं पण म्हणतात, तुम्ही तिथं मी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. ते जे बॉबीचं स्टॅच्यू आहे ना, त्या कुत्र्याचं जे स्टॅच्यू आहे ना, त्याच्या नोज वरती असं गोल्डन गोल्डन झाले. तर त्या नोजला तुम्ही पेट केला आणि तुमची विश जर मागितली ना, तर ती विश ग्रँट होते. आणि ॲज अन पेट पॅरेट फॉर अन इयर, स्नूपीसाठी मी माझे जे सेंटिमेंट्स आहेत ना, आता हे फक्त ज्याच्याकडे कुत्रे आहेत तेच समजू शकतो. आणि प्रत्येक इथं आल्यापासून 6-7 महिने झाले, एक दिवस असा गेला नाही की मला स्नूपीची आठवण नाही आलेली आहे. त्यामुळं जर इफ यू आर अ डॉग लवर ना, तुम्हाला हा स्पॉट तर नक्कीच बघायला यायला पाहिजे. आणि तिथून आत गेलं ना, बघा इथून आत गेल्यावरती ग्रेव्हयार्ड आहे, तिथं त्याचा ग्रेव्ह आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. There you are, Greyfriars Bobby. Let Snoopy be happy for his lifetime. हे बघा तिथे आहे ना तो स्टॅच्यू आहे, तिथून इकडे लेफ्ट साइडला आला की हे ग्रेव्हयार्ड आहे. आणि या ग्रेव्हयार्ड मधून आत आला ना की दिस इज दी ग्रेव्ह फॉर ग्रेफायर्स बॉबी. काय छान पैकी त्याला हे केलंय, सजवलंय बघा, ब्युटिफुल मॅन. आणि ना लोक आहेत ना इथं स्टिक्स ठेवतात त्याला ट्रिब्यूट म्हणून किंवा त्याच्या मेमरीमध्ये ना. हा कसलं भारी. आता इथून मला कुठं स्टिक भेटली नाही तर मला पण ठेवायची होती. बघू जाताना जर कुठे भेटली ना तर ठेवून जाईल मी पण. हे बघून आहे ना मला स्नूप्याची एवढी आठवण येते ना, मी सांगू शकत नाही कोणाला, आणि ते कोणाला समजणार पण नाही. बट दिस इज होलसम मोमेंट इन इटसेल्फ ब्रो. थँक्यू स्नूप्या. ओ माय गॉड. आता याच ग्रेव्हयार्ड मध्ये अजून एक हायलाइट आहे किंवा अट्रॅक्शन म्हणू शकता, किंवा अजून एक मस्ट सी ग्रेव्हयार्ड आहे. ती म्हणजे आहे कोणाची माहिती आहे? हॅरी पॉटर मधला जो मेन विलन आहे, द ग्रेट वोल्डेमॉर्ट, त्याची. तर त्या ग्रेव्हचं त्याचं ओजी नाव काय आहे, तर त्याचं नाव टॉम रिडल असं आहे ना. तर त्याची ग्रेव्ह ह्या ग्रेव्हयार्ड मध्ये आहे. तर ती पूर्ण स्टोरी अशी जाते की जी जे.के. रोलिंग होती ना, ती हिथंच कुठेतरी जवळ आसपास राहते. तर तिने ज्यावेळी हॅरी पॉटर लिहायला सुरुवात केली ना, त्यावेळी ती हिथंच असायची, म्हणजे या स्पेसमध्येच फिरायची, या स्पेसमध्येच तिचा जास्त वावर असायचा. त्यामुळे मूवीज मधले भरपूर नावं हिथून घेतलेले आहेत, जसं की टॉम रिडल झालं. त्याच्यानंतर अजून 1-2 आहेत, मला एवढं नावांचं आणि माझं एवढं खास नातं नाही आहे त्यामुळे मी विसरलोय. पण टॉम रिडलची आहे ती मी आता तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवतो. हे बघा, ही सगळी गर्दी दिसतीये ना, हे लोक थांबून जे फोटो काढतायत ते त्याच्यासाठीच काढतायत. ती जी ग्रेव्ह दिसते ना, ते 2 प्लेट्स, ती आहे टॉम रिडलची ग्रेव्हयार्ड, द ग्रेट वोल्डेमॉर्ट. हा, स्पेलिंग मध्ये थोडी चेंजेस आहेत, एक्झॅक्ट हेच स्पेलिंग्स नाही आहेत मूवी मध्ये जे स्पेलिंग्स आहेत ते, बट दिस इज इट. आता यातला कुठला नाव कुठं असतं, हा आहे का, ऑल्सो ऑफ टॉमस रिडल दिसतंय का. तर दिस वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड दॅट नेम इन हॅरी पॉटर. हे बघा, मला ऑन दी वे बॅक काय भेटलं, स्टिक्स. आता हे स्टिक्सचं आपण काय करायचं तुम्हाला माहितच असेल. Elephant House. This was the place where J.K. Rowling started her early novel of Harry Potter writing here. Okay. तर इथे मला यायचं होतं. इथे एक मेन्यू भेटतो विच इज नोन ॲज बटर बियर. ती मला ट्राय करायची होती, पण इथे काहीतरी आग लागली होती या बिल्डिंग मध्ये. ते बघा तिथे दिसतंय फाटलेलं सगळं, जळलेलं. तर त्या आग लागलेल्यामुळं त्यांनी ते कॅफे बंद ठेवलेलं आहे.
आणि रिओपन करणार आहेत 24 ऑगस्टला मे बी. सो आपण और अपना नसीब. देर इज न्यू कॅफे ॲज वेल, द न्यू एलिफंट कॅफे म्हणून आहे, ते काहीतरी विक्टोरिया लेनला आहे वाटतं. तिथे जाऊन बघू, जर भेटलं तर तिथे पिऊ. सो गाईज, नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स विक्टोरिया लेन. तर ह्याला डॅगन ॲलीची इन्स्पिरेशन इथून घेतलेली असं पण म्हणतात. तर दिस इज द मोस्ट फेमस स्ट्रीट इन एडिनबर्ग म्हटलं तरी चालेल. दिस इज नोन एज विक्टोरिया लेन. हे बघा, इथे पण आहे वाटतं एक एलिफंट्स कॅफे. तिथं लाल कलरचं दिसतंय ना इथं कुठेतरी, तिथं नाव आहे एलिफंट्स कॅफे. तिथे जाऊया आपण. आज होऊ दे खर्च किती व्हायचा आहे, आज सगळं ट्राय करूनच जायचं. तर इथंच आपल्याला भेटलेलं आहे द न्यू एलिफंट हाऊस मॅजिकल कॅफे. काय स्कॉटिश बटर स्कॉच बियर. इथं बघूया रेट काय आहे, किती आहे, आणि मग आज जाऊन लेट्स सी वॉज दी हाईप अबाउट. इथं दिसतंय का, एलिफंट हाऊस बटरस्कॉच बियर 6.95 सर्व्ड विथ व्हिप्ड क्रीम अँड कॅरमल ड्रिझल. वाय नॉट ट्राय. ती तर 10 पाऊंड. भाई आज खर्च होणार आहे. ठीक आहे, ह्यात का आपल्याला नंबर येतो ना. मग 10-15 मिनिटं थांबून बघू, जर आला तर ठीक, नाही तर कल्टी मार. भाई फुल हॅरी पॉटर वाईब वाली जागा आहे बरं का. मी पण दिलेली आहे ऑर्डर. लेट्स वेट, काय येते बघूया, कसं लागते बघूया. हो, पैसे तर लई खर्च होणार आहे. अँड देअर यू हॅव इट, द बटर बियर. Amazing. Worth it. झालेली आपली रिफ्रेशमेंट. छान होतं, पण लय कॉस्टली रे, लय कॉस्टली. बजेटवर असला तर अजिबात जाऊ नका. बटर बियर ट्राय करा, 7 पाऊंड वर्थ इट आहे. पण बाकी काय खाऊ पिऊ नका. वर्थ इट आहे. आणि हे जे समोर बघता ना, हे आहे हॅरी पॉटरचं ऑफिशियल मर्चंडाईज स्टोर. ठीक आहे, लायसन्स्ड ऑफिशियल. याच्यासाठी गर्दी बघा. मी लास्ट टाइम आलेलो त्यावेळी जाऊन आलेलो आहे. आता मला काही तेवढी हाईप वाटत नाही त्या गोष्टीची, त्यामुळं. पण तुम्हाला जर जायचं असेल तर एवढी लाईन रेग्युलर बेसिसवरती असते. जर क्लायमेट चांगलं नसेल, पाऊस पडत असेल, तर काहीतरी तुमच्या फेवरमध्ये गेम होईल आणि तुम्हाला ते लाईन भेटणार नाही. बट जर असा दिवस असेल चांगला, वीकेंड, अजिबात रिस्क घेऊ नका आज जायची. हार्डकोर फॅन असाल तर जा. तर तिथून खाली आला ना, विक्टोरिया स्ट्रीट वरून खाली आला ना, ह्या लेनला म्हणतात ग्रास मार्केट. काय ग्रास मार्केट भाऊ. आणि ह्या पण विक्टोरिया स्ट्रीटचा पण एवढा भारी सिग्निफिकन्स आहे ना, का ते मी तुम्हाला सांगतो. आत्ता जी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे ना, ती तर भाई तुम्ही ऐकली नाही, एवढी मजा येईल तुम्हाला. फक्त वेट करा. आता मी तुम्हाला एक कॅफे दाखवतोय, त्या कॅफेचं नाव वाचायचं. ठीक आहे, म्हटला पब्लिक एक्झिक्युशन व्हायचं. म्हणजे इथं माणसांना मारायचे, फाशी द्यायचे, गळे कापायचे. ते काय व्हायचं ना, ते इथं व्हायचं इन 70s वगैरे. तर ही जी होती मॅगी डिक्सन, तिचा सीन काय झालेला, तिला लटकवलं. ठीक आहे, लटकवल्यानंतर तिला मेले असं घोषित केलं. मग तिला दफन वगैरे त्यांच्यात करतात ना, कॉफिनमध्ये झोपवतात आणि ग्रेव्हयार्डमध्ये नेऊन दफन वगैरे करतात. भाई तिथं ग्रेव्हयार्डमध्ये दफन केल्यावरती ती त्या कॉफिनला ठोकायला लागली. म्हणजे ती बेशुद्ध झालेली ज्यावेळी फाशी दिली त्यावेळी, पूर्ण मेली नव्हती. ती त्या कॉफिनला ठोकायला लागली आणि बाहेर आली. तर इथं सीन तोपर्यंत मॅगी डिक्सनचा हा इन्सिडेंट होऊसपर्यंत कसं होतं, एकदा फाशी दिली की संपला. मग तुम्ही जिवंत असू दे नाही तर मेलेला असू दे. तर ती जिवंत होती. आता ती जिवंत असल्यामुळं तिथून पुढं ती 40 वर्ष जगली. आणि 40 वर्ष विदाऊट एनी टॅक्स आणि विदाऊट एनिथिंग. तर त्या दिवसानंतर, तो इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी तो स्टेटमेंट बदलला की हँग टिल डेट, म्हणजे जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्हाला फाशीची शिक्षा. तर त्याच्यासाठी जर तुम्ही एडिनबर्गमध्ये असाल तर दिस इज दी मस्ट कम अँड सी पॉइंट. ठीक आहे हे. आणि तिथं बघा द मॅगी डिक्सन कॅफे 92 ग्रास मार्केट. आणि ह्या पूर्ण लेनला आहे ना,
ग्रास मार्केट म्हणतात. जी व्हिक्टोरिया स्ट्रीट आहे ना, डॅगन ॲली, ती अजून एका गोष्टीसाठी फेमस होती. ती का फेमस होती मी तुम्हाला सांगतो. अर्ली इन 17th सेंचुरी, एक्झॅक्ट टू बी प्रिसाइज 1724 मध्ये आहे ना, एका कर्नल, आर्मीचा जो असतो ना कर्नल, त्याला कन्व्हिक्ट केलं होतं एका क्राईम मध्ये, आणि त्या क्राईमसाठी आहे ना ती लेन फेमस होती. तर तो क्राईम काय होता माहिती आहे? ही वॉज कन्व्हिक्टेड इन विच क्राफ्टिंग, म्हणजे आपल्या इथं काळा जादू वगैरे म्हणतात ना त्याच्यासाठी, आणि त्याला दोषी साबित केलेलं त्या क्राईम मध्ये. म्हणजे त्यांनी काहीतरी काळा जादूची मदत घेऊन वॉरमध्ये नाही का कुणाला काहीतरी केलं असेल किंवा काय XYZ, पूर्ण स्टोरी मला नाही माहीत, पण त्या लेनला द विच क्राफ्ट लेन असं सुद्धा म्हणत होते. काय इन्सेंट स्टोरी आहे ना. आणि हे लोकांना माहिती नाही जास्त कोणाला. हे सगळं डॅगन ॲली तर हे हॅरी पॉटर, JK रोलिंगमुळे नंतर हे हिट झालं. त्याच्या आधी खूप आधी त्या लेनला विच क्राफ्ट लेन सुद्धा म्हणत होते. एडिनबर्ग मध्ये करण्यासारखं भरपूर आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जे कम्फर्ट वाटतं त्या हिशोबाने ह्या गावाला नाव देऊ शकता. एडिनबर्ग, एडिनब्रा, इडनबर्ग, जे काय. मी प्रत्येक जणांकडून ह्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं ऐकलं आणि मला एडिनबर्ग थोडं कम्फर्टेबल वाटतं, सो मी एडिनबर्ग म्हणतो. तर एडिनबर्गमध्ये करायसाठी भरपूर काय काय आहे. तर मी जे स्पॉट्स आज कव्हर करणार नाही आहे ते काय, तर ते कॅसल, तिथे कॅथॅड्रल आहे, कॅथॅड्रल म्हणजे जे चर्च वगैरे काहीतरी असतं ते, आणि परत कार्लटन हिलला मी जाणार आहे. त्याच्यानंतर आर्थर सीट म्हणून एक आहे, ती हाईक आहे आणि डोंगरावर चढत जायला लागतं, क्लाइंब येतो, आणि 30-35 मिनिटाचा ट्रेक असल्यासारखे, आणि मग वरून व्ह्यू दिसतो. मस्ट सी आहे. तुम्हाला जर तशा टाईपच्या ॲक्टिव्हिटीज आवडत असतील तर यू कॅन गो देअर ॲज वेल. त्याच्यानंतर आणि काय आहे, हॅरी पॉटरची एक टूर येते, ती पेड आहे. कॅसल एक आहे, पण कॅसल पण पेड आहे. 16 का 17 पाऊंड तिकीट आहे कॅसलचं. मला कॅसल समजत नाही, म्हणजे काय स्टोरी माहीत नसते, काय नसतं, उगाच जाऊन भिंती बघण्यात मला काय पॉईंट नाही वाटत, म्हणून मी शक्यतो कॅसल्स बघायला जात नाही. आणि अजून एक, एडिनबर्गला येणार असेल चालत तर पायऱ्या चढायची, उतरायची, ढलान, या गोष्टींना यूज टू व्हा. पाय दुखत असतील, तुम्हाला जास्त चालायचं नसेल तर एडिनबर्ग इज नॉट फॉर यू गाईज. हे जे ना, हे ग्रेव्हयार्ड बघा, या ग्रेव्हयार्ड्स आहेत ना, हे एक दुसरं ग्रेव्हयार्ड आहे कार्लटन हिलच्या बरोबर ऑपोजिट साईडला आहे. असं पण म्हणतात की एडिनबर्ग मधले जे ग्रेव्हयार्ड आहेत ना, ते सगळ्यात जास्त हॉन्टेड ग्रेव्हयार्ड आहेत पूर्ण UK मधले. आता जर मी इथं आलो, माझ्या मागं कोण तर लागली ना, मग मजाच आहे माझी. काय म्हणता, आहे का नाही? तर आता आपला नेक्स्ट स्पॉट आहे कार्लटन हिल. कार्लटन हिल युनेस्को हेरिटेज साईट मध्ये लिस्टेड आहे. तिथं वर काहीतरी, तिथून साईट सीइंग आहे आणि पूर्ण एडिनबर्ग दिसतं. वेलकम टू कार्लटन हिल्स. लेट अस सी काय आहे इथे. तर ते म्हणतंय की नाही का, खूप वर्षापूर्वी, मिलियन्स ऑफ इयर्स अगो, काही व्हॉल्कॅनोज इरप्शनमुळे ही डोंगर तयार झालेली आहेत आणि त्याच्यामुळं हे असं लँडस्केपिंग झालेलं आहे जे तुम्ही आत्ता बघू शकताय. बस एवढंच आहे. छानशा अशा काहीतरी खांब उभा केलेले आहेत. पब्लिक ढीक. इथे एक बिल्डिंग आहे आणि मागं व्ह्यू आहे जबरदस्त. मी असाच मुडका खाली घालून येत होतो, भाई व्ह्यू बघितला भाडं नादा झाली बघा. कडक, सॉरी फॉर द विंड नॉईज, जस्ट लुक ॲट दिस मॅन. जबरदस्त, कडक, कशी मजा करतायत बघा. मस्ती. जर आला तर कार्लटन हिल मस्ट सी वाला सीन आहे बघा. Isn't it beautiful? ते समोरचे ट्रायल्स दिसतात ना तुम्हाला, इथं बघा, हे
हे आहे आर्थर सीट, म्हणजे तो रोड तिथे जायला. आणि हे जे टॉप दिसतंय ना, हे आहे आर्थर सीट. तिथून पण व्ह्यू काय जबरदस्त येत असणार आहे, पण खूप लांब आहे त्यामुळे मी तिकडे नाही जाणार. जर तुम्हाला ट्रेकिंग वगैरेची इच्छा असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता. असलं घाण वारं सुटलंय इथं, असलं घाण वारं सुटलंय बघा. असं आलं की घेऊनच जात आहे मागं. I just want to thank every single person who commented on my last vlog, who took time and reached to me telling me that it was awesome, they liked it. खरं असू दे खोटं असू दे, माझं मन राखण्यासाठीच का असे ना, बट खूप छान वाटलं ते सगळं ऐकून. यू गाईज आर ऑसम, आय एम टेलिंग यू, यू रिअली आर. आणि येस, तर आज कार्लटन हिल वॉज द लास्ट पॉइंट आय वॉन्टेड टू शो यू गाईज. आणि नेक्स्ट ट्रिप्स पण भारी होणार आहेत, एवढं तर मी नक्कीच सांगू शकतो. वी आर ऑन दी बस फॉर टू गो ॲट पोर्टोबेलो बीच. तर बस नंबर 26 लॉथिनियन काहीतरी नाव आहे त्या बस सर्व्हिसचं. एल वरून स्टार्ट होते. तुम्हाला कुठूनही सिटी सेंटरवरून तर कुठून पण भेटेल ती बस. जर तुम्हाला पोर्टोबेलोला यायचं असेल तर आय विल ॲडवाईज यू गाईज की तुम्ही बस घेऊन या, कॅब करून किंवा चालत येऊ नका. खूप लांब आहे आणि तेवढं एक्झर्शन जर केला ना तर मग मजा नाही येणार. परत तुम्हाला जायसाठी परत तेवढंच चालावं लागेल. तर 5.25 पाऊंडचं तिकीट आहे पूर्ण दिवसासाठी. ते काढायचं आणि यायचं. बस नंबर 26, मी कार्लटन हिल पासून आलो, मला बस नंबर 26 न ड्रॉप केलं पोर्टोबेलो ओल्ड टाउन बस स्टॉप आहे तिथे. आणि तिथून 5 मिनिटाचा रोड आहे पोर्टोबेलो बीचला. सो आता मी तिकडेच चाललोय. हे बघा असं काही आहे बीच, असं काही दिसतोय. इफ यू कॅन सी, तिथून एंट्री आहे. तिथून आल्यावर आता तिथे काहीतरी ते वेस्ट इंडिज किंवा निगुरू लोकांचं काहीतरी सुरू आहे. निघा लोक नाचतायत तिथं, हे बघा. पण लय भारी आहे, लय भारी स्पॉट आहे चिल आउट करायसाठी आहे ना, कडक. ते ओरड ओरड ओरड, तिथं दंडीमध्ये पण तू टांग दिलेला असा, ओरड ओरड. हा बघ, हॅपी बॉय लिव्हिंग हिज लाईफ मॅन. स्नूप्या. हॅलो. असले भारी खेळत होते ना, लय मस्त लय मस्त. मला स्नूप्या स्नूप्या स्नूप्या, मी रडीन आता 2 मिनिटं. जर मी इथं जास्त थांबलो ना मला रडू येईल, अक्षरशः मी रडीन. सो गाईज, आजची ट्रिप आपण इथे संपअप करतोय. छान होता दिवस. बजेट मी तुम्हाला बसमध्ये बसल्यावरती देईन. आता मी आहे सिटी सेंटरला, यांचं काहीतरी ट्रेन स्टेशन आहे, खायला वगैरे आहे, वर शॉपिंगला ते नाही. आता मी खातोय सलाड बॉक्स बाई सबवेचा, वरती ढीकभर येतं व्हेजीज, हेल्दी पण, पोट पण भरतं. सो 9:20ला माझी बस आहे, 1 तास आहे अजून. खाऊया अँड देन निघूया. तर मित्रांनो, जसं की येताना झालेलं, तशी जर गर्दी असली बसमध्ये तर मला बसमध्ये बजेटिंग देता येणार नाही. सो आता वेळ आहेच अजून एक 40 मिनटं, तर मी म्हटलं बजेटिंग देऊनच टाकतो. तर आज आपल्याला बघा टोटल अराउंड 32-33 पाऊंड आज खर्च झालेले आहेत. ते कसे तर 5-5.5 पाऊंड तिकीट यायचं, 5-5.5 पाऊंड तिकीट जायचं, तेच अराउंड 11. परत बटर बियर आणि फ्राईज कॉस्ट होती 11-22. आणि आपण 5-5.5 पाऊंड बससाठी दिलेले ते 27. आणि वर 5 पाऊंड संध्याकाळी आत्ता जे सलाड बॉक्स घेतलेले ते मिळून 32-33 पाऊंड आपला आज खर्च झालेला आहे. पण वरती ते जागा, मजा आली. या ब्लॉगमधलं काही जरी आवडलं असेल तुम्हाला 1% तर प्लीज फॉलो, सबस्क्राईब, कमेंट, शेअर, सपोर्ट. बाय, सी यू इन द नेक्स्ट वन.